घरी तेल आणलं मी तिच्या आई गेल्यानंतर मग तिच्या आई स्वयंपाकाला लागली. मग ते बाहेर तिकडे गलीत गेली खेळाले. तर मग स्वयंपाक झाला. मग तिला जायला बोलवलं. मग जायला गेलं तिचा पत्ता नाही होता. मग ते 3 वाजता आम्ही जांभळं सुटलो बा कुठे कोणाला गेली. मग सगळी गलीतले सगळी घेतले. मग 3 वाजता आणून त्यांना सोडून दिलं. अशी पोरगी त्यांना तिकडून सोडून दिली. आणि मग ते घाबरत मग अशी पैसे आली. मग ते आली बेशुद्धच पडून गेली. बेशुद्ध पडल्यानंतर मग आम्ही काय गाडी करून इथे दवाखान्यात आणल्यानंतर मग ते बेशुद्धच पडे झाली. मग ते आता जापजमा चालू झाली. तुम्हाला का आता काय वाटतंय अपेक्षा तिच्याकडून न्याय भेटला पाहिजे. काय झालं काय नाही बा तिच्या गुन्हेगाराला पकडलं पाहिजे. मेडिकल केलं का आता इथे हॉस्पिटलला? नाही करलं नाही. मग तुम्ही बोलले नाही का त्यांना की मेडिकल का करत नाही किंवा काय असा विषय? आता त्यांना सांगितलं नाही. आता काय करता काय तुम्ही बोलले का? मग बोलून त्याला आता घेऊन जातो म्हणे. आता घेऊन जातो असं सांगितलं? आता घेऊन जातो. पण आता पण किती काल होतं का परवा त्यांना कालचा रविवार सांग. पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशनला पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुख्य 3 आरोपी आणि त्यांना मदत करणारे इतर 4 ते 5 आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्या मुख्य 3 आरोपींनी अत्याचार केलेला आहे त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे साहेब करतात. सध्या गावात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. गावात शांतता आहे. योग्य पद्धतीनं तपास करण्यात येईल. या आरोपीला जास्तीत शिक्षा कशी होईल या पद्धतीनं आम्ही सगळा तपास करण्याची सूचना देत आहोत. मुलगी अल्पवयीन आहे आणि त्याच्यातले जे मुख्य 3 आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा अल्पवयीन आहे. 2 आरोपी जे आहेत ते 18 वर्षाच्या पुढचे आरोपी आहेत. मुलगी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिची तब्येत चांगली आहे. डॉक्टरांशी चर्चा केली तब्येत ठीक आहे आणि तिच्यावर उपचार चालू आहे. घटनेमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट त्याचप्रमाणे पॉक्सो ॲक्ट आणि 376D या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेतील जे मुख्य 3 आरोपी आहेत इतर 2 हे 5 आरोपींना ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. गावात शांतता आहे. गावात आणि पीडितेच्या संरक्षणासाठी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला. आरोपीमध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याचं निदर्शनास येत आहे. त्याच्या वयाबाबतची आम्ही खात्री करतो. आता काय टेन्शन नाही.